तुम्हाला वाटत असेल की निवडणुकांचे प्लॅनिंग फक्त एसी केबिनमध्ये किंवा मोठ्या हॉटेल्समध्ये होतं, तर तसं नाहीये. अनेक वेळा नियोजनाचे ठिकाणं बदलतात, नियोजनाचे मार्ग बदलतात, निष्ठा बदलून घेण्याच्या पद्धती बदलतात. कारण सत्तेच्या राजकारणात कोण कुणाचा नसतो. गोकुळ दूध संघाची लांबणीवर पडलेली निवडणूक, न्यायालयीन लढाई, नेत्यांचं कुरघोडीचं राजकारण, कोण आपला कोण विरोधक ह्या पार्श्वभूमीवर गोकुळच्या निवडणुकीच्या राजकारणात सध्या प्रचंड अविश्वासाचं वातावरण तयार झालंय. राजकारणात निष्ठेला आणि शपथेला किती महत्व असतं त्याचा एक मोठा राजकीय ड्रामा नुकताच घडला आहे. गोकुळच्या काही माजी संचालकांनी थेट कोल्हापूर कर्नाटक सीमेवरील एका डोंगरावरील मंदिरात जाऊन एकनिष्ठ राहण्याची गुप्त शपथ घेतली आहे. होय, तुम्ही अगदी बरोबर ऐकलत. रात्रीच्या अंधारात देवाला साक्ष ठेवून ही शपथ घेतली गेली. अस्वस्थ माजी संचालकांनी शपथ का घेतली आणि यामध्ये कोणाचं डोकं आहे, या सर्व प्रश्नांची उत्तरे आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. बाबा, खूप बोर होतंय. काहीतरी नवीन फ्रेश ऑर्डर करा ना. माझ्याकडे एक सरप्राईज आहे. गोकुळचा आस्वाद परंपरेचा गोकुळ आईस्क्रीम सोबती प्रत्येक क्षणाचा गोकुळ आईस्क्रीम. नमस्कार, मी हर्षवर्धन भोसले. सकलममध्ये आपले स्वागत आहे. राजकारणात आणि निवडणुकीच्या रणधुमाळीत यश मिळवण्यासाठी देवाला साकडं घालणं, विरोधकांना नामोहरम करण्यासाठी लिंबू फिरवणं किंवा देवळात जाऊन पक्ष आणि नेत्यांशी एकनिष्ठ राहण्याच्या आणाभाका घेणं, या गोष्टी आता काही नवीन राहिलेल्या नाहीत. मात्र प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या माजी संचालकांनी एकत्र येत मंदिरात जाऊन घेतलेल्या गुप्त शपथेची संपूर्ण जिल्ह्यात जोरदार चर्चा रंगली आहे. या घटनेने सर्वांचे लक्ष वेधून घेण्याचे मुख्य कारण म्हणजे गोकुळच्या राजकारणात हा प्रकार पहिल्यांदाच घडत नसून या आधीच्या मागील निवडणुकीवेळी आपला गट अभेद्य ठेवण्यासाठी अगदी याच पद्धतीने देवासमोर निष्ठेची शपथ घेण्यात आली होती. त्यामुळे निवडणुका जिंकण्यासाठी आणि नेत्यांवरील निष्ठा सिद्ध करण्यासाठी पुन्हा एकदा समोर आलेल्या शपथविधी पॅटर्नची सध्या राजकीय वर्तुळात मोठी उत्सुकता आणि उलटसुलट चर्चा पाहायला मिळत आहे. सर्वात आधी आपण जाणून घेऊया की ही घटना नेमकी कुठे घडली. कोल्हापूर कर्नाटक सीमेवर निपाणीच्या जवळ आडी नावाचं एक गाव आहे. या गावातील एका निसर्गरम्य डोंगरावर श्री दत्ताचे एक अत्यंत जागृत आणि प्रसिद्ध मंदिर आहे. आडीच्या दत्त मंदिराबाबत सत्तेला आतुर झालेल्या या संचालकांचा मनोभाव असा आहे की या ठिकाणी साक्षात दत्त महाराजांचे वास्तव्य आहे. या ठिकाणी मनोभावे प्रार्थना केली तर सर्व संकटे पळून जातात. याच आडीच्या दत्त मंदिरात जाण्यापूर्वी गोकुळच्या माजी संचालकांची एक महत्वपूर्ण गुप्त बैठक तेथीलच एका हॉटेलमध्ये पार पडली. या बैठकीत 7 ते 8 संचालक उपस्थित होते. गोकुळ संदर्भात एकाच विचाराने बांधलेले असे ते संचालक आहेत. महायुतीतील 2 घटक पक्षातील हे माजी संचालक होते हे मात्र निश्चित. या बैठकीचा मुख्य उद्देश काय होता, तर आगामी गोकुळ निवडणुकीत गट न बदलण्याची आणि आपल्या नेत्याशी एकनिष्ठ राहण्याची शपथ घेणं. तिथंच निर्णय झाला की जवळच असलेल्या आडीच्या दत्त मंदिरात जाऊन एकनिष्ठेची शपथ देवासमोर घेऊया. गोकुळ संघाचे निवडणुकीचे राजकारण तर कमालीच्या टोकाला पोहोचले आहे. मंदिरात श्रद्धेपोटी गेले असतील तर गोष्ट वेगळी, पण राजकारणात कोणाचा कोणावर विश्वास नसतो हे वास्तव आहे. म्हणूनच देवासमोर हात जोडताना प्रत्येकाने मनातून देवापुढे काय मागितले असेल हे त्या संचालकाच्या स्वतःच्या मनाला माहीत. आता तुमच्या मनात प्रश्न आला असेल की आडीच्या देवस्थानचे आणि गोकुळच्या इलेक्शनचे हे कनेक्शन नेमके काय आहे, तर यामागे एक मोठा इतिहास आहे. राजकीय वर्तुळात अशी जोरदार चर्चा आहे की महायुतीच्या एका बड्या आणि वजनदार नेत्याची या आडीच्या दत्त मंदिरावर प्रचंड श्रद्धा आहे. हा मोठा नेता आणि त्याचे समर्थक संचालक दरवर्षी न चुकता या मंदिरात दर्शनासाठी जातात. विशेष म्हणजे मागील गोकुळ निवडणुकीत सुद्धा याच नेत्याच्या सूचनेवरून संचालकांनी याच दत्त मंदिरात अशीच एकनिष्ठेची शपथ घेतली होती. ती निवडणूक गाजवली होती. निवडणूक जवळ आली की ते सौंदतीलाही जातात अशी ही चर्चा आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा त्याच इतिहासाची पुनरावृत्ती होताना दिसत आहे. फक्त देवदर्शन आणि शपथविधीवर हा कार्यक्रम थांबला नाही. खरा राजकीय खेळ तर त्यानंतर सुरू झाला. आडीच्या मंदिरात देवासमोर नतमस्तक झाल्यानंतर हे सर्व माजी संचालक येथूनच जवळ असणाऱ्या कोगनोळी टोल नाक्याजवळील एका अत्यंत खासगी आणि आलिशान फार्म हाऊसवर एकत्र जमले. या सिक्रेट मीटिंग मधील काही महत्वाचे मुद्दे म्हणजे सर्व संचालकांनी एकत्र जेवण करत जुन्या आठवणींना उजाळा दिला. आगामी गोकुळ इलेक्शन मध्ये विरोधकांना कसे नामोहरम करायचे, मते कशी जोडायची आणि प्रचाराची रणनीती काय असेल याचा सविस्तर मास्टर प्लॅन या बैठकीत आखण्यात आला. विशेष म्हणजे जेवणानंतर कुणीही घरी परतले नाही. सर्वजण तिथेच राहिले जेणेकरून रणनीतीचा कोणताही तपशील बाहेर लीक होऊ नये.
एकीकडे गोकुळसाठी सर्वच गट मोर्चे बांधणी करत असताना कोगनोळीच्या फार्म हाऊसवर शिजलेले हे राजकारण नक्कीच कोल्हापूरच्या राजकीय हवेत मोठा बदल घडवून आणणार आहे. आता वळूया या बातमीच्या सर्वात महत्त्वाच्या आणि सस्पेन्सफुल भागाकडे. संपूर्ण जिल्ह्यात सध्या दबक्या आवाजात फक्त एकच गोष्टीची चर्चा रंगत आहे. हा मोठा नेता नेमका कोण आणि हे शपथ घेणारे माजी संचालक कोणत्या गटाचे होते? राजकीय तज्ज्ञांच्या आणि सूत्रांच्या मते हे सर्व संचालक महायुतीतीलच घटक पक्षांचे होते. गोकुळच्या राजकारणात हा शपथेचा पॅटर्न चांगलाच हिट होताना दिसत आहे. आडीचं दत्त मंदिर आणि गोकुळचं हे कनेक्शन आगामी काळात कोणाच्या पारड्यात वजन टाकणार हे पाहणं औत्सुक्याचे ठरणार आहे. पण तुम्हाला काय वाटतं? रात्रीच्या अंधारात आडीच्या मंदिरात जाऊन शपथ घेणारे ते माजी संचालक नक्की कोणत्या गटाचे असतील? तुमचा अंदाज आम्हाला खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच. धन्यवाद.